लहानपणापासून आपल्याला सर्वांना श्रीमंत होण्याचा एक अत्यंत सुरक्षित, चांगला आणि गोड सल्ला वारंवार दिला जातो. हा सल्ला आपले आईवडील देतात, आपले शिक्षक देतात आणि संपूर्ण समाज आपल्या मनावर बिंबवतो. आपल्याला नेहमी शिकवले जाते की शाळेत खूप अभ्यास कर, रात्रंदिवस एक करून चांगल्या मार्कांनी पास हो, एक मोठी पदवी घे, त्यानंतर एक अत्यंत सुरक्षित नोकरी मिळव, दर महिन्याला स्वतःच्या इच्छा मारून पगारातील 10% रक्कम बाजूला काढ, ती रक्कम शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतव आणि मग वयाच्या 65व्या वर्षी तू एक करोडपती माणूस बनून निवृत्त होशील. मित्रांनो, आपण सर्वजण या अत्यंत सुंदर आणि सुरक्षित वाटणाऱ्या सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. आपण स्वतःच्या तारुण्याची सर्व मजा, सर्व स्वप्ने आणि सर्व ऊर्जा एका ऑफिसच्या खुर्चीवर पैशांसाठी राबून घालवतो. पण आज मी तुम्हाला एक अत्यंत जळजळीत, भयानक आणि तुमचा अहंकार दुखावणारे सत्य सांगणार आहे. अत्यंत लक्ष देऊन ऐका. वयाच्या 65व्या वर्षी मिळणाऱ्या त्या करोडो रुपयांचा तुम्ही काय आनंद घेणार आहात? जेव्हा तुमच्या शरीरात तारुण्याची ऊर्जा नसेल, जेव्हा तुमचे दात पडलेले असतील, जेव्हा तुम्हाला चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागेल किंवा जेव्हा तुम्हाला अनेक आजारांनी घेरलेले असेल, तेव्हा त्या बँक खात्यातील करोडो रुपयांचा वापर करून तुम्ही कोणता डोंगर चढणार आहात? कोणती स्पोर्ट्स कार चालवणार आहात? हा समाज आणि हे जग तुम्हाला म्हातारपणी श्रीमंत होण्याचा एक अत्यंत खोटा, कुजलेला आणि भयंकर मार्ग शिकवत आहे. स्वतःचे संपूर्ण तारुण्य पैशांसाठी विकायचे आणि म्हातारपणी पैशांचा आनंद घ्यायचा, हा जगातील सर्वात मोठा आणि क्रूर जुगार आहे. कारण 60व्या वर्षापर्यंत तुम्ही जिवंत राहालच याची शाश्वती जगातला कोणताही देव देऊ शकत नाही. पण काय होईल जर आज मी तुम्हाला एक असा जादुई मार्ग दाखवला, जिथे तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 40 वर्ष वाट पाहण्याची कोणतीही गरज नाहीये? काय होईल जर मी तुम्हाला असा फॉर्म्युला दिला ज्यामुळे तुम्ही म्हातारपणी नाही तर तुमच्या तारुण्यातच, वयाच्या 30 किंवा 40शीतच अत्यंत तरुण आणि ऊर्जावान असताना आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकाल? होय, हे 100% शक्य आहे. कारण तरुणपणी श्रीमंत होणे हे नशिबाचं काम नाहीये, तर तो एका अत्यंत अचूक गणिताचा आणि एका भन्नाट मानसिकतेचा खेळ आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण MJ डिमार्को या अत्यंत आक्रमक आणि तरुणपणीच करोडपती झालेल्या लेखकाने लिहिलेल्या द मिलियनियर फास्ट लेन या अफाट, क्रांतिकारी आणि जगभरातील लाखो तरुणांना खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवणाऱ्या पुस्तकाचा एक अत्यंत सकारात्मक, सविस्तर आणि तुम्हाला मुळापासून हादरवून सोडणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला कंजूशी करून पैसे साठवायला शिकवत नाही, तर हे पुस्तक तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याच्या एका अत्यंत वेगवान आणि जादुई मार्गावर घेऊन जाते. मित्रांनो, आज आपण पैशांबद्दलचा आणि वेळेबद्दलचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलणार आहोत. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, एका नव्या आशेने आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःला तरुणपणीच करोडपती बनवणारा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत डोळे उघडणाऱ्या आणि समाजाचे भयानक सत्य समोर आणणाऱ्या नियमाने होते. लेखक अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की या जगात आर्थिक प्रवासाचे आणि पैशांचे फक्त आणि फक्त 3 रस्ते आहेत. या जगातला प्रत्येक माणूस याच 3 पैकी एका रस्त्यावरून चालत आहे आणि तुम्हीही या क्षणी या 3 पैकी एका रस्त्यावर नक्कीच उभे आहात. पहिला रस्ता आहे गरिबीचा फुटपाथ. मित्रांनो, फुटपाथवरून चालणारे लोक हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेजबाबदार असतात. या लोकांचे आयुष्यात एकच ध्येय असते: आजचा दिवस अत्यंत मजेत जगणे आणि उद्याची कोणतीही चिंता न करणे.
हे लोक जेवढे पैसे कमवतात तेवढे सर्व पैसे महिन्याच्या शेवटी उडवून टाकतात. त्यांच्या बँक खात्यात महिनाअखेरीस 0 रुपये असतात. त्यांना समाजासमोर आणि नातेवाईकांसमोर स्वतःचा खोटा रुबाब दाखवायचा असतो. म्हणून ते स्वतःच्या लायकीपेक्षा महागडे कपडे घेतात, EMIवर महागडा मोबाईल घेतात आणि दिखाव्यासाठी कर्जावर मोठ्या गाड्या घेतात. या लोकांकडे भविष्यासाठी कोणतीही बचत नसते. जर उद्या अचानक यांची नोकरी गेली किंवा घरात एखादे मोठे वैद्यकीय संकट आले तर हे लोक एका सेकंदात रस्त्यावर येतात. फुटपाथवरून चालणारा माणूस वरून कितीही श्रीमंत दिसत असला तरी तो आतून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. तो आयुष्यभर फक्त आणि फक्त पैशांचा आणि गरिबीचा गुलाम बनून राहतो. दुसरा रस्ता आहे धीमी लेन किंवा स्लो लेन. जगातले 90% मध्यमवर्गीय लोक याच दुसऱ्या रस्त्यावरून चालत असतात. हा रस्ता म्हणजे वरती सांगितलेला तो सुरक्षित नोकरीचा आणि म्हातारपणी श्रीमंत होण्याचा रस्ता. या रस्त्यावरील लोक अत्यंत प्रामाणिक असतात. ते पैशांची उधळपट्टी करत नाहीत. ते 10-10 रुपये वाचवतात. हॉटेलमध्ये जेवायला जाणे टाळतात. स्वतःच्या इच्छा मारतात आणि आयुष्यभर निवृत्तीची वाट पाहत काम करत राहतात. पण मित्रांनो, लेखक अत्यंत आक्रमक शब्दात या स्लो लेनचा सर्वात भयंकर आणि लपलेला धोका तुम्हाला सांगतात. या रस्त्यावरील लोकांचा स्वतःच्या उत्पन्नावर कोणताही ताबा नसतो. तुमचे उत्पन्न किती वाढणार हे तुमचे बॉस ठरवतात. आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे हे लोक स्वतःचा अत्यंत मौल्यवान वेळ विकून पैसे कमवत असतात. या स्लो लेनचे एक गणित आहे. तुमचा पैसा बरोबर तुमचा पगार गुणिले तुमचे कामाचे तास. मित्रांनो, निसर्गाने सर्वांना दिवसाचे फक्त 24 तास दिले आहेत. जर तुम्ही दिवसाचे 10 तास काम केले तर तुम्हाला 10 तासांचेच पैसे मिळतात. तुम्ही एका दिवसात 100 तास काम करूच शकत नाही. आणि जोपर्यंत तुमच्या वेळेला एक मर्यादा आहे तोपर्यंत तुमच्या पैशांनाही एक भयंकर मोठी मर्यादा लागलेली असते. जर तुम्ही आजारी पडलात आणि 1 महिना काम करू शकला नाही तर तुमचे उत्पन्न एका सेकंदात 0 होते. या रस्त्यावरून चालून तुम्ही सुरक्षित नक्कीच होऊ शकता. तुमचे पोट नक्कीच भरू शकते. पण तुम्ही तरुणपणी आणि वेगाने कधीही चुकूनही करोडपती होऊ शकत नाही. कारण तुम्ही स्वतःचे आयुष्य दुसऱ्याच्या हवाली केले आहे. आणि मग येतो तो तिसरा, सर्वात जादुई, अफाट आणि अत्यंत वेगवान रस्ता, ज्याला लेखक फास्ट लेन म्हणतात. फास्ट लेनवरून चालणारे लोक हे अत्यंत वेगळ्या आणि अफाट मानसिकतेचे असतात. हे लोक स्वतःचा वेळ विकून पैसे कमवत नाहीत, तर हे लोक असा एक बिझनेस किंवा अशी एक सिस्टीम तयार करतात जी त्यांना ते झोपलेले असतानाही न थांबता पैसे कमवून देते. फास्ट लेनचा सर्वात मोठा नियम असा आहे की तुम्हाला वापरकर्त्याच्या म्हणजेच ग्राहकाच्या मानसिकतेतून बाहेर पडून एका निर्मात्याच्या म्हणजेच उत्पादकाच्या मानसिकतेत प्रवेश करावा लागतो. जगातील बहुतांश लोक फक्त ग्राहक असतात. ते फक्त दुसऱ्यांनी बनवलेले व्हिडिओ बघतात, दुसऱ्यांनी बनवलेले कपडे घालतात, दुसऱ्यांनी बनवलेले गेम खेळतात. पण फास्ट लेनवरील लोक हे सर्व बनवतात. तुम्ही फक्त दुसऱ्यांचे टीव्ही शो बघत नाही, तर तुम्ही स्वतः लोकांसाठी काहीतरी मूल्यवान तयार करता. तुम्ही फक्त पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर तुमचे सर्व लक्ष एका अफाट वेगाने पैशांचे झाड लावण्यावर असते. तुम्ही स्वतःचे उत्पन्न स्वतःच्या वेळेपासून कायमचे वेगळे करता. पण मग तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की असा फास्ट लेनचा व्यवसाय नक्की कसा सुरू करायचा? आणि कोणता व्यवसाय खऱ्या अर्थाने फास्ट लेन आहे हे कसे ओळखायचे? कारण आजकाल प्रत्येक जण स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करतो आणि त्याला वाटते की तो बिझनेसमन झाला. यासाठी MJ डिमार्को एक अत्यंत अफाट आणि जगातील सर्वात शक्तिशाली असा 5 नियमांचा फॉर्म्युला देतात. या 5 नियमांवर तुमचा व्यवसाय तपासा. जर तो यात पास झाला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पहिला नियम आहे
नियंत्रणाचा नियम. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता तेव्हा त्या व्यवसायाचे संपूर्ण स्टेअरिंग व्हील आणि नियंत्रण 100% तुमच्याच हातात असले पाहिजे. अनेक लोक अत्यंत चुकीचा व्यवसाय निवडतात. समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या मोठ्या कंपनीची फ्रँचायझी घेतली किंवा तुम्ही फक्त एकाच समाज माध्यमावर तुमचे संपूर्ण अवलंबित्व ठेवले. जर उद्या त्या कंपनीने त्यांचे नियम बदलले किंवा समाज माध्यमाने तुमचे खाते अचानक बंद केले तर तुमचा संपूर्ण बिझनेस एका रात्रीत रस्त्यावर येईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याच्या गाडीत ड्रायव्हरच्या सीटवर बसण्याऐवजी मागच्या सीटवर बसून दुसऱ्याला गाडी चालवायला देत आहात. फास्ट लेनचा नियम सांगतो की तुमचा बिझनेस असा असावा जिथे कुणीही बाहेरचा माणूस बटन दाबून तुमचा व्यवसाय बंद करू शकणार नाही. तुम्ही स्वतः नियम बनवणारे असले पाहिजे. स्वतःची उत्पादने बनवा, स्वतःचा ब्रँड तयार करा आणि स्वतःच्या नशिबाचा रिमोट कंट्रोल अत्यंत सुरक्षितपणे स्वतःच्याच खिशात ठेवा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे प्रवेशाचा नियम. हा नियम खूप लोकांचे डोळे उघडेल. मित्रांनो, जो व्यवसाय सुरू करणे अत्यंत सोपे असते, ज्या व्यवसायात कोणीही उठून जाऊ शकतो, त्या व्यवसायात कधीही अफाट पैसा नसतो. समजा तुम्ही विचार केला की मी एक साधे कपड्यांचे दुकान टाकेन किंवा मी एक टॅक्सी चालवेन. हे काम कोणीही करू शकते. तिथे प्रवेश करणे अत्यंत सोपे आहे आणि निसर्गाचा नियम आहे, जिथे जाणे सोपे असते तिथे भयंकर गर्दी असते आणि जिथे गर्दी असते तिथे पैशांची किंमत मातीसारखी कमी होते. तिथे तुम्हाला प्रत्येक ग्राहकासाठी स्पर्धा करावी लागते आणि नफ्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे असा व्यवसाय शोधा जिथे प्रवेश करणे थोडे अवघड आहे, जिथे जाण्यासाठी विशिष्ट कौशल्ये लागतात, जिथे थोडा अभ्यास लागतो किंवा काहीतरी नवीन तंत्रज्ञान लागते. जेव्हा तुम्ही असे अवघड कौशल्य शिकून व्यवसाय सुरू करता तेव्हा तुमच्यासाठी गर्दी आपोआप कमी होते आणि तुम्ही बाजारावर राजासारखे राज्य करता. कठीण रस्ता निवडलात तर पुढचे आयुष्य सोपे होईल. तिसरा आणि तुमच्या व्यवसायाचा आत्मा असणारा नियम आहे गरजेचा नियम. मित्रांनो, आजकाल इंटरनेटवर एक अत्यंत चुकीचा आणि भयंकर सल्ला सर्वत्र दिला जातो की फक्त तुमच्या आवडीचे काम करा. तुम्हाला ज्याची आवड आहे त्याचा व्यवसाय करा. लेखक अत्यंत आक्रमकपणे सांगतात की या जगाला आणि बाजारातील ग्राहकांना तुमच्या आवडीची 1% पडलेली नाहीये. ग्राहकाला तुमच्याशी काहीही देणे नसते. तो फक्त आणि फक्त अत्यंत स्वार्थीपणे स्वतःचा फायदा बघत असतो. जर तुम्हाला पेंटिंग करायला आवडते आणि तुम्ही पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला पण बाजारात कुणालाही त्याची गरज नसेल तर तुमचे उत्पादन कुणीही फुकट सुद्धा घेणार नाही. तुमचा व्यवसाय बुडेल. त्यामुळे स्वतःची आवड बाजूला ठेवा आणि बाजारात जाऊन लोकांची गरज शोधा. लोकांना कोणता त्रास होत आहे, लोकांचा वेळ कुठे वाया जात आहे, त्यांना कोणती अडचण आहे आणि मग त्या अडचणीवर एक अत्यंत उत्तम, सोपा आणि परवडणारा उपाय शोधून काढा. जेव्हा तुम्ही लोकांची अडचण सोडवता, लोकांचे आयुष्य सोपे करता, तेव्हा लोक तुम्हाला अत्यंत आनंदाने स्वतःच्या खिशातील पैसे काढून देतात. तुमचा व्यवसाय तुमच्या स्वतःबद्दल नसून तो लोकांच्या गरजेबद्दल असला पाहिजे. चौथा आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारा नियम म्हणजे वेळेचा नियम. तुम्ही अनेक व्यावसायिक पाहिले असतील ज्यांचे खूप मोठे दुकान असते. ते भरपूर पैसे कमवतात, पण ते व्यावसायिक सकाळी 8 वाजता दुकानाचे शटर उघडतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत त्या दुकानात गल्ल्यावर बसलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाला द्यायला वेळ नसतो. जर ते दुकानात गेले नाहीत तर त्यांचा बिझनेस एका सेकंदात बंद पडतो. मित्रांनो, याला फास्ट लेन व्यवसाय म्हणत नाहीत. हा तर तुम्ही स्वतःला लावून घेतलेला एक सोनेरी पिंजरा आहे. तुम्ही स्वतःसाठीच एक अत्यंत कडक आणि जाचक नोकरी तयार केली आहे. फास्ट लेनचा वेळेचा नियम अत्यंत स्पष्टपणे सांगतो
की तुमचा व्यवसाय हा तुमच्या वेळेपासून पूर्णपणे वेगळा असला पाहिजे. तुम्ही असा बिझनेस उभा केला पाहिजे जो सिस्टीम आणि ऑटोमेशनच्या जोरावर चालेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत समुद्र किनाऱ्यावर सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाही किंवा तुम्ही रात्री गाढ झोपेत असतानाही तुमच्या बँकेच्या खात्यात ग्राहकांचे पैसे जमा होत राहिले पाहिजेत. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. उत्तम कर्मचाऱ्यांची एक चांगली टीम बनवा. सॉफ्टवेअर बनवा. जेव्हा तुमचे पैसे कमवणं तुमच्या वेळेवर आणि तुमच्या उपस्थितीवर अवलंबून नसते, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही आर्थिक आणि मानसिक स्वातंत्र्य मिळवता. आणि 5वा, तुम्हाला थेट करोडपती बनवणारा सर्वात भयंकर नियम, व्याप्तीचा किंवा प्रमाणाचा नियम. हा नियम अत्यंत लक्ष देऊन ऐका. तुम्हाला किती पैसा मिळणार हे तुम्ही किती लोकांना सेवा देत आहात यावर ठरते. जर तुम्ही एका छोट्या गल्लीत एक वडापावची गाडी लावली तर तुम्ही जास्तीत जास्त किती लोकांना वडापाव विकू शकाल? 100, 200, 500? म्हणजे तुमच्या उत्पन्नाला एका जागेची आणि लोकांच्या संख्येची भयंकर मोठी मर्यादा लागली आहे. तुम्ही एक ठराविक रक्कमच कमवू शकाल. पण जर तुम्ही एखादे सॉफ्टवेअर बनवले, जर तुम्ही एखादे पुस्तक लिहिले किंवा जर तुम्ही इंटरनेटवर एखादा ऑनलाईन कोर्स बनवला, तर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण जगातील लाखो आणि करोडो लोकांना तो विकू शकता. इथे कोणत्याही सीमेची मर्यादा नाहीये. तुम्हाला प्रत्येक ग्राहकामागे स्वतःचा वेळ द्यावा लागत नाही. MJ डिमार्को एक अत्यंत अफाट आणि शक्तिशाली सूत्र देतात. जर तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला लाखो लोकांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवावा लागेल. जर तुम्हाला करोडो रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला करोडो लोकांची अडचण सोडवावी लागेल. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे चुंबकासारखा खेचला जातो. त्यामुळे असा व्यवसाय शोधा ज्याची व्याप्ती एका शहरापुरती किंवा एका राज्यापुरती मर्यादित नाहीये, तर ती संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी खुली आहे. मित्रांनो, द मिलियनियर फास्ट लेन हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातील गरिबीचे, म्हातारपणी श्रीमंत होण्याचे आणि लाचारीचे ते सर्व जुने आणि कुजलेले विचार कायमचे जाळून खाक करणारा एक अत्यंत सुंदर, वास्तववादी आणि तुम्हाला आतून पेटवून देणारा जादुई प्रवास आहे. या जगात कुणीही तुम्हाला तरुणपणी श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच एका चुकीच्या आणि अत्यंत संथ रस्त्यावर चालत नाही. परिस्थितीला दोष देणे, महागाईवर रडत बसणे आणि स्वतःच्या तारुण्याची राख करून लाचार आयुष्य जगणे आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. तुम्ही धीमी लेन सोडून फास्ट लेनमध्ये येण्याचे धाडस करा. तुमच्या अंगात या जगाचा इतिहास बदलण्याची आणि स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबाचे एक अत्यंत सुंदर, ऐश्वर्यसंपन्न आणि पैशांनी भरलेले भविष्य अत्यंत तरुणपणीच निर्माण करण्याची अफाट ताकद आहे. मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या तरुणपणी श्रीमंत होण्याच्या अधिकारावर आजपासून 100% विश्वास ठेवायला सुरुवात करा. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला, तुमच्या हृदयाला भिडला आणि तुम्ही आजपासून तुमचा कोणता व्यवसाय फास्ट लेनच्या 5 नियमात बसवणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या मनातील पैशांबद्दलच्या खोट्या शंका दूर करून तुम्हाला एक नवी उमेद, नवी दिशा आणि एक अफाट सकारात्मक ऊर्जा दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक स्वतःच्या आयुष्यात खूप मेहनत करत आहेत, रात्रंदिवस घाम गाळत आहेत, पण चुकीच्या रस्त्यावर म्हणजेच स्लो लेनमध्ये चालत असल्यामुळे दुःखी आहेत, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि सकारात्मक विचारासोबत.
स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.